नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज मंगळवार 25 जून 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलमध्ये असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्यामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर आज आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। मुंबई सोबतच लागून असलेल्या ठाण्यातील कल्याण, डोंबिवली या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसणार आहे। इकडे कोकण किनारपट्टीला सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे। आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की कोकण किनारपट्टी लगत सुद्धा जोरदार असा पाऊस आज पडणार आहे। त्याबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमधील इगतपुरी, नाशिक, मनमाड या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसणार आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। मालेगावमध्ये आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे येथे सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला आज दिसणार आहे। त्याबरोबर जर आपण पाहायला गेलो तर नंदुरबार जिल्ह्याला काही प्रमाणामध्ये आज जोरदार पाऊस पडू शकतो। धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण राहील, तर काही भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। त्याबरोबरच आपण पाहायला गेलं तर विदर्भातील अकोला आणि अमरावती येथे सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। अकोल्याला सुद्धा हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिलेला आहे। येथे सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर यवतमाळ आणि वर्धामध्ये सुद्धा आज मित्रांनो थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस पडणार शकतो। त्याचबरोबर आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा आज पाऊस पडत आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा येथील सिल्लोड, चिखली, पैठण, लोणार, जिंतूर या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडत आहे। त्याचबरोबर परभणी, हिंगोली, वाशिम या भागामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। नांदेडमध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह थोडाफार पाऊस असू शकतो। बीड जिल्ह्यातील कैज, परळी, माजलगाव या भागामध्ये आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आपल्याला दिसत आहे। अहिल्यानगरमधील तर आपण पाहायला गेलो तर तेथील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहुरी, घोडेगाव, संगमनेर येथे आज जोरदार पाऊस पडत आहे। संगमनेरला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। येथे आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्याचबरोबर आपण पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे। पुण्यासोबतच पुणे, पिंपरी चिंचवड या भागामध्ये खेड, मंचर जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसेल। सोबतच दौंड, इंदापूर, बारामती या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पावसाचा फटका बसताना दिसू शकतो। पुण्यातील काही भागामध्ये आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे, तर काही ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। येथे आज जोरदार असा पाऊस, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा आज पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा राहू शकते। सोलापूर जिल्ह्यातील आपण पाहायला गेलं तर अकलूज, पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट, मोहोळ, सांगोले या भागामध्ये सुद्धा आज काही प्रमाणात पाऊस पडू शकतो। धाराशिव जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। लातूर जिल्ह्याला सुद्धा आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आज पाहायला गेलं तर आज मुंबईसह उपनगर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला येथे आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। हवामान विभागाने येथील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। येथे जोरदार पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुद्धा पडू शकतो।